चला तर माझा आजचा पूर्ण दिवस तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. तर रात्री आलेली बहीण आणि हे बहिणीचे मुलं आहेत बघा, 2 मुलं आहेत तिला. इतके मस्तीखोर आहेत विचारू नका. तर सकाळी नाश्ता वगैरे झाला त्यांचा आणि इतके मस्ती करायला लागले विचारू नका. कशी-मशी मी त्यांची मस्ती सोडवली आणि निघाले मच्छी आणायला. तिच्या मुलांना खाऊशी वाटलेली मच्छी, तर म्हटलं चला मच्छी करूया. तर मच्छी आणायला गेले तिथे होती इतकी गर्दी विचारू नका. संडे असल्यामुळे इथे गर्दीच असते, पण काय हरकत नाही. माझ्या नेमलेल्याच मावश्या आहेत, मी त्यांच्याकडून मच्छी घेते. ते 2-3 आयटम घेतले आमच्या मावशीकडून आणि म्हटलं चला मच्छी घेतली आणि चला म्हटलं निघूया घरी. आणि घरी निघाल्याच्यानंतर माझं होतं आजचा शूट होता, मिनी शॉर्ट व्हिडिओचं शूट चालू होतं कुकिंगचं. तर म्हटलं शूट पण होईल, कुकिंग पण होईल आणि म्हटलं सगळे जेवतील, मस्त एन्जॉय करतील आणि घरातलं काम पण होईल. तर असे इथे माझे 3 कामं झाले. तर म्हटलं चला घेऊया कुकिंग करायला आणि शूट पण चालू होता माझा. तर तुम्ही बोलत असाल एवढा मेकअप करून हे करते, पण शूटमुळे मी थोडासा मेकअप केलेला. तर तुम्हाला शूटमध्ये दिसेलच. मी शॉर्ट व्हिडिओ टाकले नाही, त्याच्यामध्ये बघा तुम्ही माझा व्हिडिओ. तर इथे मी घेतली कुकिंग करायला. मच्छीला तेल, मीठ, हळद वगैरे सगळं लावून शेवटी तेल घातलं, सगळं लावून वगैरे बाजूला ठेवली. तर म्हटलं चला घेऊया वाटणाची तयारी करून. वाटण घेतलं करायला आणि तिथे घेतलं खोबरं वगैरे, लसूण आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सगळं वाटून घेतलं आणि एकीकडे घेतलं लसूण चेचून. म्हटलं चला फोडणी देऊया मच्छीला. तर घेतलं तेल टाकून आणि मी प्रत्येक मच्छी फ्रायला आणि कालवणामध्ये फोडणीला लसूणच घालते, फक्त मच्छीच्या. लसूण घातला की त्याच्यात सोडलं वाटण. वाटण चांगलं परतेपर्यंत इथे मी दुसऱ्या मच्छीला मसाले वगैरे लावून घेतले आणि ती पण सोडली बाजूला. पहिली मच्छी मसाले लावलेली ती सोडली कालवणामध्ये आणि घेतलं पाणी टाकून जितका रस्सा पाहिजे तितका. शेवटी सोडलं कोकम आणि सगळ्यात शेवटी सोडला मी कढीपत्ता उकळी आल्यावर. कारण कढीपत्ता लास्टला सोडला ना, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मस्तच टेस्ट येते आणि त्याचा एक वास आहे ना इतका छान येतो कालवणामध्ये विचारू नका कढीपत्त्याचा. आणि मग एकीकडे घेतली मच्छी फ्राय करायला, एकीकडे तळत होते पापलेट आणि एकीकडे फ्राय होती ती मच्छी. तर म्हणलं चला जेवण झालं, सगळे जेवून घ्या. इथे सगळे जेवायला बसलेत, मस्त भाकरी वगैरे चपात्या सगळं केलेलं मी आणि 2-3 आयटम बनवलेले. तर इथे जेवणाचं इतकं एन्जॉय करत होते मुलं. बहिणीच्या मुलाला मच्छी खूप आवडते. ह्यांनी पूर्ण बांगडा फिनिश केला बहिणीच्या मुलांनी बारक्या आणि दाखवते पण बघा मी मच्छी कशी खाल्ली म्हणून. त्याला खूपच आवडते मच्छी. आणि आमची आहे इथे दिशाने आणलेला माझ्या मुलाला हेलिकॉप्टर, तो ऑनलाईन मागवलेला, तो आज आला. तर त्यांनी इतका एन्जॉय केला विचारू नका हेलिकॉप्टरबरोबर. भावाचा मुलगा आलेला 7:30 वाजता रात्री. मला बोलतो ताई मला चिकन हंडीच खायचे. तर म्हटलं चल. म्हटलं आम्ही दोघं जाऊन गाडीवर चिकन घेऊन आलो आणि मग चिकन हंडी त्याला मस्तपैकी गरम गरम बनवून दिली, त्याच्यासोबत फुलके. तर बहीण बोलली मी निघाले ताई, तिला राहा बोलले तर नाही बोलली. मग तिला घरात होता गजरा आम्ही दोघींनी आणलेलं, म्हटलं चला तिला पण लावू. बहिणीचं प्रेम कसं असतं वेगळंच असतं. तर मग तिला गजरा वगैरे लावला आणि निघाले, खाली आलो बिल्डिंगच्या. तर म्हटलं चला तिला घालवून येऊया. हर्षल पण निघालेला. तर हे सगळे एकत्र जात असताना त्यांना घालवताना तिथून आले माझे मिस्टर. मिस्टर पण आले त्याच वेळेत. ते बोलले थांब कशाला चालली, राहा आजच्या दिवस. पण नाही, मुलांचे स्कूल होतं त्याच्यामुळे काही तिला राहायलाच नाही जमलं. म्हटलं जाऊ दे, स्कूल आहे म्हटलं, मी पण जास्त फोर्स नाही केला. तर ते निघाल्याच्या नंतर माझे शॉर्ट व्हिडिओ मी शूट केलेले, तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी टाकतेच तुम्ही. तर माझे फुल रेसिपी पुन्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा. बाय.